पत्रकारांबाबत अवमानकारक वक्तव्य. खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात मुरगुड शहर पत्रकार संघातर्फे निषेध. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुरगुड शहर पत्रकार संघाच्या वतीनं खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन मुरगुड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांना देण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव काणकेकर यांनी बोलताना पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजातील घडामोडी जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करत असतात. अशा पत्रकारांचा अवमान करणारी वक्तव्ये कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत असे ठाम मत व्यक्त केले. अनिल पाटील यांनी बोलताना सांगितलं की संजय दिना पाटील याचा जेवढा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पत्रकारांना अत्यंत खालच्या पातळीवरती बोलणाऱ्या या खासदाराचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अन्यथा असे प्रकार वाढत राहतील. पत्रकारांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखलं जातं आणि या स्तंभाचा अवमान होत असेल तर सर्वांनीच पुढे येऊन याचा निषेध केला पाहिजे. मुंबईतील शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांच्या संदर्भात अवमानकारक भाषा वापरली, त्याचबरोबर पत्रकारांना जीवे मारण्याची सुद्धा भाषा वापरली. ही बाब लोकप्रतिनिधींच्या तोंडून व्यक्त झाल्यानं लोकशाहीचा चौथा खांब समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांना हा एक धक्का पोहोचलेला आहे. यासाठी अशा लोकप्रतिनिधींना पुन्हा अशी वक्तव्य होऊ नये यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज शासनाकडे आम्ही या मुरगुडच्या पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही व्यक्त करीत आहोत. संजय दिना पाटलाचा निषेध असो. 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 यावेळी प्राध्यापक रवींद्र शिंदे, प्रकाश तिराळे आणि दिलीप निकम यांनीही निषेधपर मनोगते व्यक्त करून पत्रकारांचा सन्मान राखला जावा अशी मागणी केली. या प्रसंगी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्योतिराम कुंभार, सचिव संदीप सूर्यवंशी, प्राध्यापक सुनील डेळेकर, प्राध्यापक श्याम पाटील, समीर कटके, प्रवीण सूर्यवंशी, राजू चव्हाण, सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार, विजय मोरबाळे, अविनाश चौगुले, शशिकांत दरेकर, भैरवनाथ दौरी आणि अँथोनी बारदेसकर उपस्थित होते. केके न्यूजसाठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम